कधी तोंडावर 10 शिव्या देणारे परवडले, पण आतल्या गाठीचे कठीण. जी माणसं बोलून दाखवत नाहीत, काही काही महिला अजिबात बोलून दाखवणार नाहीत, पण बरोबर मालकाचे कान फुकणार, त्यांना म्हणायचं आतल्या गाठीच्या. भावाभावाचं चांगलं चाललं की बरोबर कानाला लागणार. काही माणसं फार मुगगिळे, म्हणजे सगळ्यात असे झापे असतात ना, ते सगळ्यात वाईट. गरीब ते दाखवतात लय गरीबपणाचा झापेपणा, म्हणजे अति नम्र ते अति धूर्त, असं लक्षण आहे. माणसाने काही काही माणसं नुसते न्यूटनच घेरच टाकीत नाहीत. काहीतरी भूमिका तर घ्या, पण नाहीच असलेत काही काही. म्हणून जरा तोंडावर शिव्या देणारे परवडतात. काही काही माणसं असे वरून दुसती ना आतून कुस्ती. आपल्या सर्वांना माहिती, गाडीत एकाच्या प्रचार एकाचा, मतदान एकाला, दारू एकाची, आणि काय नाही हम तुम्हारे साथ है. अनुभव आहेतच ना सगळ्याला. गुलाब यारे पुढे नाही, तुमच्याच बरोबर येत आम्ही, तस काय नाही. पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिले वैसा. विचारायचं तर कामच नाही सध्या. कशाच्या निष्ठान काय निष्ठा, या निष्ठत चालल्यात. काय नाही, कोण कोणाकडे जाईल, कधी जाईल, काय काही सांगता येत नाही. लोकांचं काही खरंही नाही, विश्वासही नाही, भरोसाही नाही. फार अवघड झालं. कोरोना त्याच्यामुळे तर आला. माणसं खरे राहिले नाही. कोरोना म्हणला जाऊ दे, आता आपण सुद्धा आल्याशिवाय पर्याय नाही. कसे कोरोनाने माणसं घाबरले. आणि कोरोना कळलं, जर एखाद्या बाईला कोरोना झाला तर नवरा सुद्धा जवळ येऊन बोलत नव्हता, लांबूनच भागला. कळलं का कसा कोरोना आहे. मुलाला कोरोना झाला तर आई जवळ येईना, बाप जवळ येईना, आणि काळजाचा तुकडा आता कुठे गेला. कोणी पण जवळ आलं नाही कोरोनात. आणि जे शहरला होते ना 25 लाख 50 लाखाचा फ्लॅट घेऊन राहणारे, त्यांना गावाची काहीच किंमत वाटत नव्हती. ते आले मग इकडे पात्र्याच्या घरात. लय गरम होते. गरम नाही यार, तुम्हाला मच्छरनी तोडलं पाहिजे. गर्मीने मेले. काही काही येशीत राहणाऱ्या बाया तर उकडल्या, अशा उकडून निघाल्या. मला बऱ्याच भेटल्या. म्हणले आई साहेब काय हो, गावाकडे सोयच नाही. म्हणलं कधी नाही सुचलं बाई घरी स्लॅबची खोली बांधायची एखादी. नवऱ्याला मग तेव्हा कशाला घरी, काय करायचे गावाकडून, कशाला म्हातारी. फार अवघड आहे. ती गडी माणसं तरी काय सांगाव तुम्हाला. खेड्याचं बरं, पण शहरला फक्त मुठीतच. आई जरी शहरला भेटायला गेली ना, एक तर ती सुनगीट बोलत नाही, आणि हळूच आईच्या कानात, आई तू कशाला आलीस, मी चालू असतो ना सावरगावला तुला भेटायला. असं कान फडी ठेवली पाहिजे देऊ. कशाला माणसाच्या जन्माला आला. इतकं बायकोला घाबरायला झालं तरी काय. हा, माणसासारखी माणसं पण कंस झाले यांचे. काहीतरी ठीक आहे सगळं हे करा, पण आई बापाच्या बाबतीत काही बाबतीत जरा काहीतरी हे करा ना. पण नाहीच. तसं मी विषय आपल्या समोर सांगत होतो त्या चंदनाचा. मग तो रडत रडत तो बांबू आमच्या संताकडे गेला. आणि संत म्हणले जाऊ दे बांबू, नको रडू. आता बांबू इतका लबाड. पण आमचे साधू संत तरी किती विचित्र. त्या लबाड बांबूला वारकरी संप्रदायाची पताका केली. बघा ना. आणि चंदन उगाळा की पाहिलं त्या काठीला आहे, त्या झेंड्याला. म्हणजे असलंय, ज्याला जास्त लबाड्या करता तो सगळ्यात मोठा होतोय. हे असलं न्याय. म्हणून तर जनाबाई त्या काळात म्हणलं धुंद झाला तुझा दरबार, काही नाही तुझ्या दरबारात न्याय. हे असलं म्हणावं लागलं त्यांना. हे अशीच परिस्थिती बघा. विठ्ठल विठ्ठल. समाजामध्ये साधू संत श्रेष्ठ आहेत. भगवान बाबा जसे श्रेष्ठ तसेच वामन भाऊ सुद्धा श्रेष्ठ. भाऊचा सुद्धा जन्मगाव फुलसांगवी, बोरगाव, आजूळ, सोनवणे कुटुंबामध्ये भाऊचा जन्म झाला. जन्मल्या बरोबर आई वारली. आई वारली भाऊची. काय करायचं. वामन भाऊच्या आईचं नाव राहीबाई. हे त्यांच्या आईच्या स्वप्नात गेल्या आणि सांगितलं माझ्या वामनाला सांभाळ. आईला म्हणले.
75 वर्षाची आजी होती वामन भाऊची, पण 75 वर्षाच्या आजीनं वामन भाऊला छातीशी धरलं आणि 75 वर्षाच्या आजीला पाना फुटला. याला म्हणतात वामन भाऊ महाराज. आजही लोक घाबरतात भाऊच्या गादीला. एखाद्याने एखाद्याचे 10 लाख रुपये घेऊ दे, देत नसू द्या, फक्त त्यांनी म्हणायचं वामन भाऊच्या फोटोला हात लाव, सुटले तो आला. 110 किलो वजनाचा पैलवान असू द्या, पण हिंमत नाही भाऊच्या फोटोला हात लावायची. याला म्हणतात वैराग्य. हे संत का मोठे झाले हो? त्यांनी तेवढी तत्व जीवनामध्ये पाळली म्हणून ते मोठे झाले. जसं साधू संतांचा हा महाराष्ट्र आहे. आज 26 जानेवारी आहे. 15 ऑगस्टला 1947 साली आपला देश स्वतंत्र झाला आणि आजच्या 26 जानेवारीच्या दिवशी आपली सगळं ताब्यात आलं. आता तसं पाहायला गेलं तर देश, ज्या देशावर इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं, डच आले, पोर्तुगीज आले, निजामशाही, आदिलशाही, अनेकांनी या देशावर राज्य केलं. हिंदू स्त्रियांची दिवसा आबरू लुटल्या जायची, लहान मुलाचे नाक कान कापल्या जायचे, पुरुषाला बांधल्या जायचं. त्यावेळेस कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला आणि त्यावेळेस त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी बंद केल्या. मला तर बऱ्याच वेळेस असं आठवतं, मी लक्षात येतं की छत्रपती शिवाजी महाराज झाले म्हणून आपलं बरं आहे, नाही तर बसलेल्या सगळ्यांना दाड्या दिसल्या असत्या. सलाम वालेकुम वालेकुम सलाम. म्हणून हिंदू म्हणून आपल्याला जागता आलं पाहिजे बरं का. हिंदू म्हणून मराठी, वंजारी, ब्राह्मण, मारवाडी, माळी, साळी, कोळी, एससी, एसटी, ओबीसी हे सगळं सोडून द्या. हिंदू म्हणून सगळे एकत्रित या. आणि सगळ्यात मोठा मी तर तुम्हाला सांगेल, कोण कोणत्या जातीत जन्माला आलाय हे कोणाला ठरून कोणी येत नसतो. फक्त एकच डोक्यात ठेवा, मी तर या नारदाच्या गाडीवर उभा राहून आणि भगवान बाबाच्या साक्षीने आज तुमच्या समोर सांगत आहे, कोणत्या जातीत जन्माला यायचं हे माणसाच्या हातात नसतं, पण माणसाचं काम जातवान असणं ही जगात सर्वात मोठी जात आहे. आणि जी माणसं कामाने जातवान आहेत ती जगाच्या इतिहासामध्ये त्यांची नाव अजरामर झाल्याशिवाय राहत नसतात. गर्व से कहो हम हिंदू है, हिंदुस्तान हमारा है. गर्वाने मनाने हिंदू आहोत. आता राम मंदिर व्हायला लागले. 450 ते 500 वर्षाचा वाद मिटला. या देशाला अनेक पंतप्रधान लाभले, पण आपलं सर्वांचं भाग्य की देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या काळामध्ये राम मंदिर होतंय. हा महत्वाचा मुद्दा आहे आपल्यासाठी. आणि विशेष त्या माणसाचं डोकं मस्जिदलाही जागा दिली, कुठं भांडण होऊ दिलं नाही, दंगल होऊ दिली नाही. याला म्हणतात डोकं. काहीच होऊ दिलं नाही. आणि रामाच्या मंदिरासाठी 1 आणि 2 लोकांनी जर ठरवलं तरी राम मंदिर होऊ शकतंय, पण तसं करायचं नाही. निधी पाठवायचा. आपण सुद्धा इथं जेवढे लोक आले आपापल्या गावातून एक होईना वीट, एक होईना रुपया राम मंदिरासाठी अयोध्येमध्ये गेलाच पाहिजे. आणि सगळ्यांनी राम मंदिरासाठी योगदान द्या, कारण आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे. राम मंदिर झालंच पाहिजे. राम मंदिर बनाएंगे, अयोध्येमधलं राम जरा जोरात टाळ्या वाजवा एकदा. राम मंदिर झालं पाहिजे.
असं नका करू जीव घेण्यासारखं. ह्या टाळ्या हे ॲक्युप्रेशर आहे. योग गुरु रामदेव बाबा सांगतात या टाळ्या जेवढ्या जोरात वाजाल ना तेवढा माणसाला अटॅक येत नाही. काय बघता माझ्याकडं? नाही तर अटॅकने माणसं चालले. अटॅक येऊ वाटत नसेल तर कीर्तनात अशी जोरात टाळी वाजवायची बघा, तर अटॅक येत नाही. मग करा भजन विठ्ठल. राम आपला श्वास आहे, राम आपला प्राण आहे, राम आपला स्वाभिमान आहे आणि हिंदुत्वाचा प्राण आहे राम शब्द. रामासारखा राजा नव्हता, रामासारखा बंधू नव्हता, रामासारखा पिता नव्हता, रामासारखा पुत्र नव्हता आणि रामासारखा राजा नव्हता. झाले राम राज आमच्या सभापती ताई सुद्धा या ठिकाणी हजर झालेले आहेत. झाले राम राज्य काय होणे आम्हासी, राम राज्य झालं आम्हाला काय होणं आहे. प्राण जाय पर बचन न जाय, रघुकुल रीती सदा चली आई. प्राण जाय पर बचन न जाय, एकच होऊन गेला राम राजा. अहो पत्नी सोडली, मुलं पोटात असताना यज्ञ करायचा ठरवला, पण पत्नी शिवाय यज्ञ होत नव्हता. पत्नीचा विषय आला की पतिदेव हजरच झाले. जोडीनीच तेव्हा पतीशिवाय पत्नी नाही, पत्नीशिवाय पती नाही, जोड्या चालतच आल्या त्या सगळ्या जोड्या. आम्ही बरं झाले संन्याशी आपलं मागं ना पुढून गोसावी रड. आम्हाला काही लोक म्हणले ताई कोरोना आहे. आमची आई नेहमी म्हणतात आई साहेब कोरोना आहे कशाला इकडे तिकडे पळत. म्हणलं जाऊ दे आपलं काय, मुलं ना बाळ ना फकीर, फकीराला काय माग न पुढून गोसावी रडल. उद्या होऊन होऊन काय एखादा अधिकारी उत्तराधिकारी बसेल ना आपली समाधी यापेक्षा काय आहे. काळजी तुम्हाला, आम्हाला काय काळजी, काय करायची. तेव्हा राम आपण विषय सांगत होतो की रामचंद्र प्रभू यज्ञ करायचं झालं तर पत्नी बरोबर लागती. बरेच लोक म्हणले रामाला दुसरं लग्न करा, पण नाही ते राम होते. सोन्याची सीता बनवली, तिच्या बरोबर बसून केलं. आताच्या काळात बायको यार म्हणलं दुसऱ्या चार करीन ना, तिच्या वाचून काय पडलंय. म्हणून आपण राम होऊ शकत नाही, एवढं राम शब्दात अर्थ आहे. म्हणून राम ज्या देशामध्ये, ज्या भारत भूमीमध्ये रामासारखा राजा झालेला आहे राम. फक्त एकच धोबी म्हटलं मी काय राम आहे का. जसं रावणाची ते राहिलेला सीतेचा स्वीकार केला तसा तुझा गुरु. या जगात मोठ्या माणसावर टीका करणारी माणसं हलकट असतात, हे कधी डोक्यात ठेवायचं. आणि जो नेहमी दुसऱ्याला नावं ठेवतो तो आयुष्यात मोठा होत नाही. आणि उद्या जर कुणी म्हटलं नाही नाही ताईने कीर्तन चांगलं केलं, एखादं नाही नाही त्यांना काय येतं, म्हणजे यांच्या खानदानी शिकवलं नाही नीट येतं म्हणायला. पण तुम्हाला सांगू का, दुसऱ्याला चांगलं म्हणायला सुद्धा स्वतः चांगुलपणा असावा लागतो. माणसं दुसऱ्याला तेव्हा चांगलं म्हणतात. आणि दुसऱ्याला चांगलं म्हणण्यासाठी खानदानी अंतःकरण लागतं, तेव्हा माणसं चांगलं म्हणतात. म्हणजे कुणी असो, स्वतःची उंची किंबहुना पातळी लेवल त्या दर्जाची लागती, तेव्हा माणसं दुसऱ्यालाही मोठं म्हणतात. तेवढी नजर, तेवढी दृष्टी आपल्याकडे असली पाहिजे. चांगलं जगावं. परमार्थ, परमार्थ या शब्दाचा अर्थ काय आहे. दुसऱ्याबद्दल वाईट व्हावं असं कधीच मनात आणू नका, याच नाव परमार्थ आहे. काय याच्यापेक्षा वाईट. आमच्या श्री संत मीराबाई आईसाहेब संस्थानला एक भक्त आला आणि मला म्हणला आईसाहेब आमचं बरं कधी होईल, चांगलं कधी होईल. म्हणलं जोपर्यंत तुम्हाला दुसऱ्याचं चांगलं झालेलं चांगलं वाटणार नाही तोपर्यंत तुमचं चांगलं होणार नाही.
गिव्ह द रिस्पेक्ट, टेक द रिस्पेक्ट. दुसऱ्याचं पाहून दुसऱ्याला सन्मान द्या, सन्मान घ्या. चांगुलपणा जीवनात असला पाहिजे तरच चांगलं होतं. म्हणून अशा भारतात आपण जन्माला आलो. आज 26 जानेवारी आहे. मी देशाबद्दल सुद्धा थोडस बोलणार आहे. मला दादा मगाशीच म्हणले आहे देशावर मी थोडस काही सांगा. देशाबद्दल, आपला देश ज्या भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव, भगतसिंगासारख्याने वयाच्या 23व्या वर्षी या देशासाठी फाशीला गेलेत. इन्कलाब जिंदाबाद ही त्यांची घोषणा होती. काय कारण होतं त्याच्यात? होती एक संघटना, एक होती ऊर्जा, आणि पूर्ण मुठी बांधून ती घोषणा द्यायची. कारण याच्यामधले एक एक गेलं ना तर काही नाही. म्हणून एकत्रितपणा या मुठीमध्ये असतो. म्हणून एकत्रित कुटुंब पद्धती, 3-4 भाऊ एकत्रित असलं तर काम होतं, पण एकटंच असलं तर काही करू शकत नाही. म्हणून मुठी असं पाहिजे, ते होतं. तसं जीवनामध्ये भगतसिंग सामान्य नव्हते. ज्यावेळेस भगतसिंग देशासाठी फाशीला चाललेत त्यावेळेस त्यांच्या आईच्याही डोळ्यात पाणी आलं. एक जणांनी विचारलं बाईनी, हो बरोबर आहे, ज्या माऊलीचा मुलगा फाशीला चाललाय त्या आईच्या डोळ्यात पाणी येणार नाही तर काय? पण भगतसिंग म्हणले, भगतसिंगाची आई म्हणली, बाई मी त्याच्यामुळे रडत नाही, तर भगतसिंगासारखा मला आणखी एखादा मुलगा असता तर या हिंदुस्थान भारत मातेच्या सेवेसाठी मी परत पाठवला असता. म्हणून काय ती आई होती, देशासाठी किती मोठं हे बलिदान. आणि भगतसिंगासारखे यांनी देशासाठी फाशीला गेले. मेरे वतन के लोगो जरा आंख में भर लो पाणी, जो शहीद हुए है उनकी जरा याद करो. बघा त्याची कुठेतरी आठवण केली पाहिजे. विचार करा, आज त्या काळामध्ये किती लढाया झाल्या, किती जणांनी बलिदान दिलं हा देश स्वतंत्र करण्यासाठी. म्हणून आपण सुद्धा या देशासाठी, देवासाठी, धर्मासाठी आणि या समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो. ते करा जीवनामध्ये. आमच्या देशासाठी. पण आमचे तरुण सुशिक्षित म्हणतात नाही नाही, करील तर त्याच पोरी बरोबर लग्न करील, नाही तर फाशीच घेईल. अरे मूर्खा, तुला काय अक्कल आहे का? मरायला का रोग आलाय का? पोरगी बी तशीच करेल तर काच करील, नाही तर मर आणि मरू दे आहे असली सडके. काय करताय असल्याला? आणि तुम्हाला सांग का, मी फाशी घेणाराच्या मातीला कधीच जात नाही. काय जाता फाशी घेणाराच्या मातीला? त्या विदर्भात पाठीमागे फार फाश्या घेतल्या, पण मी तिकडे कीर्तनाला गेले. म्हणलं आमचे मराठवाड्यातले शेतकरी कधीच फाशी घेत नाहीत. म्हणजे कसं काय ताई? नाही म्हणलं, आमच्या मराठवाड्यातले शेतकरी इतके खंबीर आहेत, हे फाशी तर घ्यायचे नाहीत पण दुसऱ्याला फाशी देतील. आणि तसंच कणखर असलं पाहिजे. टेन्शन लेणे का नाही देणे का, असं खंबीर बनलं पाहिजे. हा, आणि रक्त असं गरम झालं पाहिजे. तुम्हाला सांगेन, मुस्लिम धर्मामध्ये लव जिहाद निघाला. जिहाद हे आपल्याला अजून माहित नाही. जर हिंदूची मुलगी पाठवली तर मुस्लिम धर्मामध्ये पैसे दिल्या जातात. फार वाईट परिस्थिती आहे.
तुम्ही बघा आजही हिंदूच्या मुली मुस्लिमाबरोबर लग्न करतात पोराबरोबर, पण मुस्लिमांच्या किती मुली टक्केवारी हिंदूच्या मुलाबरोबर लग्न करतात बघा, फार कमी प्रमाण आहे. म्हणून आपण जरा जागेवर आलं पाहिजे, कुठंतरी आपल्या मुलींना संस्कार दिले पाहिजेत. आपल्या मुलींना अंग भरून कपडे घालायचे शिकवा. आणि मुलींनो, आज इथं बऱ्याच मुली आलेल्या आहेत. आयुष्यात एक लक्षात ठेवा, खूप शिका, स्त्री देशाच्या राष्ट्रपती पर्यंत जाऊन पोहोचलेली आहे, पण मुलीने आयुष्यामध्ये असं वागा की बाजारात पिशवी घेऊन जाणाऱ्या बापाला तुमच्या वागण्यामुळे खाली मान घालायची वेळ येईल, असं आयुष्यात वागू नका, त्याला म्हणतात मुली. तुम्ही मुस्लिम धर्मामध्ये ती लोक कोणाची टीका करतात, आम्ही महाराज लोक तुमच्या आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करतो. ठीक आहे, मला असं म्हणायचं आपल्या हिंदू धर्मामध्ये थोडंफार काही चुका होतही असतील, माणूस आहे, चुकीचा पुतळा सोडून द्या, पण आपल्या धर्माच्या टीका आपण करू नका. आपण देशाला, धर्माला, देवाला माना, तरच आहे, नाहीतर काय खरं नाही. म्हणून याही गोष्टी लक्षात घ्या, त्या पद्धतीने जीवन जगा. दादा 11 तर वाजून गेले आणि कळलंच नाही. हा भंग घ्यायचा आहे आणि वेळ कसा झाला मलाही कळलं नाही. खरंच गायक म्हणजे काय, एका चढ एक आहे तू. मला असं वाटतं स्वर्गातले गंधर्वच आहेत, पण काहीतरी चुकले म्हणून खाली आले का. एक एका उनी बळी रे, असे सुंदर हे गायक आहेत, काय यांचे आवाज आहेत आणि काय वाजवणार आहे. तुम्ही तर बोलायचं कामच नाही श्रोते, तुमच्यामुळंच मला असं वाटतं सकाळपर्यंत कीर्तन सोडूच नाही. हे बघा, काय नाही, सगळ्यांनी आपण एक आहोत. जीवनामध्ये एक वज्रमुठ ठेवा, आपल्या धर्माचा स्वाभिमान कधी सोडू नका. आता काय करा, सगळ्यांनी एकदा वर हात करा, वर हात, महिला पुरुष सगळ्यांनी. हे बघा, असं आपल्याला जोरात भजन करायचं की भगवान बाबाची समाधी डोलल्याशिवाय राहणार नाही. करा भजन. Hey!